त्यांनी निस्वार्थ राहायचं, जात मोठी करायची, 1 रुपयाचाही कोणाचा फायदा होणार नाही. आणि मी कुठल्या मंत्र्याला काम सांगत नाही, याला हे द्या ते द्या. मी कालही बोललो ना आजही बोलतो, फक्त शंभूराजे देसाई साहेबांना सांगत असतो की देवस्थानाचं अमुक अमुक काम आहे व देवाचं तेवढं देत जा. कुठल्या मंत्र्याला म्हणत नाही मी कामध्ये. आणि आत्ता मी फक्त एक ते शिवेंद्रराजे साहेबांना सांगितलं देवाचंच काम आहे, गेवरा तालुक्यातलं कुर्ला गाव म्हणून, की देवाचं काम आहे द्या. देव सोडून मी कोणालाच म्हणत नाही की कामध्ये. आणि जर असं कोणी माझ्या परस्पर म्हणत असलं मंत्र्याला की आम्हाला काम द्या किंवा माझं नाव सांगत असेल, तुम्ही देऊ नका. दिले असले माघार घ्या. माझ्या नावावर कोणी पैसे घेतले असले ते माघार घ्या तुमचे, मी कोणाला द्या म्हणत नाही. आणि मी आज नाही 2 वर्षापासून सांगतो. आता तुम्ही परस्पर कोणाला काही देणार त्याला मी काय करू मग. मी देवाची कामं करणं जबाबदारी. कारण महाराज मंडळी एखाद्या दिवशी ती ते सांगतात बाबा आमचा रस्ताच नाहीये किंवा आमचा तिथं विकासच नाही, तर थोडं द्यायचं सांगा. तर देवाचं मग सांगतो ते का चूक आहे. मी माझ्या मनाने सांगालो ना का माझ्यावर कोणाचा आरोप आहे ना, फक्त देवाचं सांगत असतो की देवाला द्या. बाकीचं काही कधी सांगत नाही. नाही काही काहीचं स्वप्न वेगळंच आहे. झपका हाणामध्ये एवढी बार तो यायचा धंदा, झपका हाणतो देतो तुला आणि देतो समाजाची काढी लावून. फाळका हाणा म्हणते काही म्हणजे फाळका हाणायचं काय काय खरं नुसते फाळकेच हाणतो आहे तरी समाजाला लागू ती काढी. म्हणून महाणीचं पटत नाही. प्रॉब्लेम हे तुम्ही स्वार्थी होऊ नका, समाज मोठा करू आपण. हे झाले स्वार्थ. यांना लावा हाव लागली, हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, नाही मिळू शकत मग ते माझ्या विरोधात जाते. हे पण समाजाने समजून घेतलं पाहिजे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं तर ते मला चांगलं म्हणतात, त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते वाईट कामं करतोय मग हेही समाजाने समजून घेतलं पाहिजे. आणि मी ते वाईट करू देत नाही म्हणून ते माझ्यापासून लांब जाते आणि बोलत आहे. समाजाने ते ओळखून घेतलं पाहिजे आणि जिथल्या तिथं बरोबर दाबलं पाहिजे. एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी वादग्रस्त ठिकाणी पुतळे बसू नये असं देखील आव्हान आता म्हणून मला असं वाटतं मराठा समाजाने बरं का आणखीन एक काम केलं पाहिजे. वादग्रस्त ठिकाणी तर बसूच नाही, पुतळे चौकात बसू नये ह्या मताचा मी पण नाही. मी कधीही समाजाला सांगितलं नाही बसा किंवा नका बसू, हे पण सांगितलं म्हणजे शंका घ्यायचं काही कारण पण नाही. म्हणून ते राहिलेलं सुद्धा 1 मिनिटात मी सांगून टाकतोय. माझं तसंही काही म्हणणं नाही. सामंजस्याने सगळे बसवत असले तर काही हरकत नाही, तुम्ही बसवा, आपण आम्ही आहे सोबत. पण वादंग होईल आणि मराठा समाजाच्या अंगावर न येणाऱ्या जाती यायला लागले तर काम करू नये. खरंच ज्या जाती मराठ्यांच्या अंगावर यायला नको होत्या त्या जाती आरक्षणाच्या काळात मराठ्यांच्या अंगावर आल्या. ज्या यायला नव्हत्या पाहिजे, आपण हिंदू म्हणून वागतोय, जो हिंदू